घरातलाच सत्कार हा त्यानिमित्तानं आपण सर्वजण चंदन भाऊंनी पावसाळ्यात पुढाकार घेतला. विश्रामांचे सारखे फोन येत होते की आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आपला सत्कार करायचा आहे. त्यांना वेळ देऊ शकत नव्हता अशी कंडिशन होती. कंटिन्युअसली आम्ही बाहेरच होतो. शेवटी हा भाऊसाहेबांनी अंकुशरावांनी हा पुढाकार घेऊन त्यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी सत्काराचा आमचा ठेवला. त्यामुळं आपण सर्वजण पहिल्यांदा जसं सांगितलं की आपण एक 6 वर्षभराने एकत्र येतोय आणि आज आल्यानंतर एकदम मस्त वाटलं एकदम. सगळे आपले जे सगळे मित्र आपण एकत्र आल्यानंतर जी मजा काही क्षणच आली पण ती एकदम अवर्णनीय होती. तेव्हा मी सर्वांचा पहिला प्रथम आभारी आहे की आपण सर्वजण इथं आलात. सत्कार आमचा मॅडमचा आमचा आणि अंकुशरावांचा देखील घडवला. या सत्काराला उत्तर देताना असं म्हणा की ज्यावेळेस किशोर होता माझी कधी इच्छा नसायची की या रिंगणात उतरण्याची. तोपर्यंत किशोर आहे तोपर्यंत आपली काही गरज नाही. किशोर सगळं करणार आहे आपण त्याला बॅकएंडला होतोच. आमची खूप चर्चा चालायची आणि मी किशोरचं नॉर्मल नाव घेत नाही भाषणात सुद्धा, कधी घेतलं नाही. आता या प्रचार सुद्धा त्याचं नाव घेतलं की ते मला भरून यायचं आणि आजही येणार असते. आपल्याला माहिती की काम आपण तसं केलं आणि त्यांनी एवढं काम उभं केलं होतं त्यामुळं ते त्याचा फायदा आम्हाला झाला इलेक्शनला. आणि मग तो नसल्यामुळं नाईलाजाने मला याच्यामध्ये उतरावं लागलं. काही माझी दरवेळेस इलेक्शनला गोची व्हायची. इकडे किशोराचे तिकडे जावळेसर म्हणून यायचे ते असायचे. दोघं माझ्या अतिशय जवळचे. त्यामुळे या रिंगणात कधी उतरलोच नाही मी. आणि इकडे किशोर असल्यामुळे कामांचं काही अडचण नसायची परंतु बॅकएंडला माणसं आपल्या पाहिजेत म्हणजे हिशोबाने आपण त्या ठिकाणी उतरलो. तो नसल्यामुळे उतरलो. त्याची काही तो जाण्याच्या आधी 10-15 दिवस माझ्या सोसायटीमध्ये आमची चर्चा झाली होती की त्याचं एक स्वप्न होतं की 2023ला म्हणजे आताही त्यांचं सेशन संपण्याच्या पूर्वी एका नवीन शाखेचं उद्घाटन त्याला करायचं होतं. त्याच्यामध्ये डिस्कशन झालं होतं. त्याला 100% बाकी माझं सर्वांना मध्ये आपले बाळा भिड असल्या कारण मंत्रालयाचं आपलं टेन्शन राहत नाही. त्याला म्हणतो की मंत्रालयापर्यंत जाईपर्यंत आपलं काही अडचण नाही. सेंट्रलचा विचार तरी आपण सगळं हाणून पाडू काही अडचण नाही. फक्त त्याच्यामागे आपण उभं राहणार होतो. एक शाखा नवीन सुरू करायची होती त्याला 23च्या आधी भूमिपूजन ऍटलिस्ट काहीतरी करायचं होतं त्याला. ती आमचं चर्चा झाली होती. नंतर 15 दिवसांनीच तो प्रसंग ओढवला. मग ते खूप जिवारी होतं माझ्या की बाबा त्याची ती इच्छा होती आणि तो कामच करत होता. अख्ख्या शाखेमध्ये संस्थेमध्ये काम करत जातो. मग तो आता नसल्यामुळं ती जी कमतरता आहे ती कमतरता ती जी त्याची जी काही गोष्टी पूर्ण करायच्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठीच खरं तर या रिंगणामध्ये मी उतरलो. मला अजिबात आता आपण जसं रोजच्या पण चार्ज याच्यामध्ये इंटरेस्ट अजिबात नव्हतं मला. परत आता नाईलाजाने उतरलो. आता उतरल्यानंतर ते सगळ्याच गोष्टी करणं आलं परत प्रक्रियेमध्ये. म्हणजे इलेक्शनला जे जे लागतं ते सगळंच करावं लागलं. म्हणजे मॅडम त्या पॅनलमध्ये होत्या ऍक्च्युली सत्ताधारी पॅनलमध्ये होत्या आणि थोडीशी राजकीय गणितं कळत असल्यामुळं मॅडमला आमच्या पॅनलमध्ये घेण्याच्या 3-4 महिन्यापासूनच्या सगळ्या डिस्कशन्स वगैरे चालू होत्या. 4 महिने अथक प्रयत्नानंतर मॅडमला आमच्या पॅनलमध्ये आणि 2 पॅनल ऍक्च्युली झाले. ते 2 पॅनलमधनं बाहेर 2 गट बाहेर आले आणि त्यांनी एक नवीन पॅनल तयार केलं दादाबाई परिवर्तन पॅनल की ज्याच्यामध्ये संस्थापकांचे जे चिरंजीव त्या संस्थापकांचे चिरंजीव हे त्याचं नेतृत्व करतात. ते इतकी मोठी व्यक्ती आहे ती. 52 वर्ष सर्व्हिस केली त्या व्यक्तीने आणि एकदम निरपेक्ष माणूस आहेत. म्हणजे ज्या माणसाने 120 एकर शाहू कॉलेज वगैरे आपल्याला माहिती आहे. शाहू कॉलेज ही त्यांची जागा आहे 60 एकर. शिवाय SSPMS नाही शाहू कॉलेज आणि आणखीन एक शाहू कॉलेज आणि आणखीन एक अशी जेदे स्कूल आहे. तर जेदे कॉलेज म्हणजे ते शिवाजी मराठा सारखी संस्था ही संस्थापकांनी आमच्या सुरू केली आपल्या आणि शाहू कॉलेज सुद्धा ती एक वेगळी संस्था. अशा 2 मोठ्या संस्था त्यांनी सुरू केल्या. 120 एकर जागा त्यांनी दान केली. एवढी मोठी माणसं होती आणि जनता शिक्षण संस्थेची साधारणपणे सगळी जर एकत्रित जागा गेली तर 140 एकर आहे. मग एवढ्या 200-250 एकर जागा त्यांनी दान केल्या समाजासाठी. आणि त्यांचं जे मूळ घर आहे की ज्या ठिकाणी आपले संस्थापकांचे थोरले चिरंजीव राहतात ते घर आजही गळकं आहे. मग एवढं देऊन देखील त्या म्हणजे ते घर गळतंय म्हणजे एवढी मोठी माणसं आहेत. मग ते आम्हाला सर्वांना असं 1 वर्षभरापासून प्लॅनिंग होती की बाबा त्या कुटुंबामध्ये ही संस्था परत द्यायची की समजा आपल्यासारखे आमच्यासारखे शिक्षक येणार तिथं राज्य करणार आणि पैसे खाणार आणि त्याच्यावरती अंकुश ठेवणार.
म्हणूनसाठी आमच्या सर्वांनी प्रयत्न होतो की जे संस्थापक आहे त्या संस्थापकांच्याच घरात ही संस्था जावी, हा आमचा मूळ येतो, तो अतिशय शुद्ध येतो होता. त्यामुळे आम्ही सगळे प्रकार केले. जसं विजू म्हणाला मगाशी की अध्यक्ष व्हावं, पुढची मोठी पदं घ्यावी. अध्यक्षपद आम्ही ठरवलेलं आहे की अध्यक्षपद आम्ही आता तो गव्हर्निंगमध्ये आम्ही निर्णयच करणार आहोत की अध्यक्षपद कायमस्वरूपी त्या संस्थापकांच्या घरातच राहावं. कारण की ज्यांची मालकी आहे त्यांच्या घरात ते जाणं उचित आहे. आपला काही संबंध नाही, आपण रिटायर झाली की विषय संपला. त्या हिशेबाने आम्ही सगळ्यांमध्ये उतरलो आणि आत्ताची कंडिशन आहे, एवढी पेंडिंग काम आहे. काल आम्ही पदभार स्वीकारला आणि पहिल्या दिवशी आम्हाला नोटीस आली 4.5 कोटीचा टॅक्स भरायचा. असा प्रकार आहे. आणि 3 वर्ष आम्ही सतत काम जरी करत राहिले ना तरी पेंडिंग कामावर नाही, इतकी पेंडिंग काम आहे. त्यामुळे खूप मोठं काम आहे, खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहे. आपल्या ज्या भौतिक सुविधा खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात करायच्या. कारण की शाखांचे जसे बाहेर आज कमर्शियलायझेशन झाले, मोठ्या मोठ्या संस्था मोठे मोठे पैसे घेऊन तसे आले. त्यामुळं आता आमच्या डोक्यात आहे की आपल्या सगळे संपर्क आहेत, तुमच्यासारखे संपर्क आहेत इतर ठिकाणी सांगेल, त्या संपर्काच्या माध्यमातून पुन्हा एकदा या संस्थेला नवी उभारी देण्याचा एक छोटासा प्रयत्न, आपल्या जेवढी ताकद आहे तेवढे आपण प्रयत्न करून तुम्हालाही सर्वांना आव्हान आहे की जे शक्य होईल आपली शाळा, आपण सर्वजण शाळेमुळे एकत्र आहोत, त्या शाळेला पुनश्च उभारी देण्याकरता आणि संस्थेला आमच्या माध्यमातून परत उभारी देण्याकरता तुम्ही सर्वांनी आमच्या सोबत आहातच, आणखीन सोबत राहावं. आणि अतिशय तुम्हालाही माहिती अतिशय प्रामाणिकपणे या गोष्टी आम्ही पुढे नेणार आहोत. संस्था पुढे जाईल एवढाच शुद्ध येतो आमच्या त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे पैसे खाणं हा जो प्रकार आधी खूप घडलेला आहे. जुन्या लोकांना जे रिटायर्ड सेवानिवृत्त झाले त्या लोकांना विचारलंच गेलं नाही. आणि त्या लोकांचं बाहेरच्या काही संस्था करतात की जुन्या लोकांना एकत्र आणतात, त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा फायदा मुलांकरिता करतात. तर तसं आमच्या डोक्यामध्ये आहे की आम्ही नेक्स्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे रिटायर्ड लोक आहेत, जे हयात लोक होती, जे सिनियर लोक आहेत की त्या लोकांमुळे ही संस्था खरी उभारली गेली. आज जे नाव रूपाला आले ते आपल्या काळामध्ये या लोकांना पुन्हा एकत्र आणून त्यांचा काय फायदा करून घेता येईल आपल्या शाखांना, संस्थांना, हा असा मागचा विचार आहे आमचा. सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जे जे शक्य आहे ते करूच. तुम्ही हा सत्कार पुन्हा घरचा आणि आपल्या मित्रांचा त्यांच्याकडनं होणारा सत्कार हा म्हणजे याला मोल नाही, हा अनमोल आहे. त्यात निनादने या गोष्टी दिल्या, भाऊसाहेबांनी अंकुशरावांनी प्रयत्न करून सर्वांना एकत्र आणलं. त्यामुळे तुमचं विशेष धन्यवाद की पुन्हा एकत्र आणलं. आपण रियुनियन आपली पुन्हा होती, या माध्यमातून परत पुढे कंटिन्यू असं परत काही माध्यमातून आपण येऊ शकतो का असाही विचार या पुढे व्हावा. आणि एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द मी थांबवतो. धन्यवाद.